अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरनं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. आता या प्रकरणात आमदार रोहित पवार सातत्यानं एक गंभीर संशय व्यक्त करतायत. त्यांच्या मते हा साधा अपघात नाहीये, हा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवीन वळण आलेलं आहे. भाजप युवा मोर्चानं थेट रोहित पवार यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी एक धक्कादायक आरोप केलाय. त्यांच्या मते बारामती परिसरातील एका साखर कारखान्यातनं निघणाऱ्या धुरामुळे त्यावेळेला धावपट्टीवर दृश्यमानता कमी झाली असण्याची शक्यता आहे आणि अर्थात हा कारखाना रोहित पवार यांच्याशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. म्हणजेच विमान अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांच्यावरच आता उलट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे भाजपच्या बाजूनं. या संदर्भात सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक आणि वैज्ञानिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रात असाही आरोप करण्यात आलाय की शेटफळगडे इथल्या साखर कारखान्यातनं निघणाऱ्या धुरामुळे या संपूर्ण परिसरात प्रदूषण वाढतंय. स्थानिक नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या समस्या होत आहेत असा दावा करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला जातोय. अपघाताच्या दिवशी बारामती परिसरात धुरामुळे दृश्यमानता कमी झालेली होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुकं तयार झालेलं होतं का? याची वैज्ञानिक तपासणी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. आता इतकंच नाही तर रोहित पवार यांनी स्वतः पुढे येऊन या आरोपांवर उत्तर द्यावं, आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हानही सोलनकर यांनी दिलेलं आहे. मात्र या आरोपांना रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावलंय. हे आरोप पूर्णपणे राजकीय द्वेषातनं प्रेरित असून त्यामागे कोणताही तथ्याधारित पुरावा नाही. पण या संपूर्ण आरोप प्रत्यारोपातनं एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरनं आता राजकीय आरोप प्रत्यारोपांची लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि पुढच्या काही दिवसात या प्रकरणात आणखी कोणते नवे आरोप किंवा खुलासे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.